विनीत पाटील गणेश मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण या 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी ₹500 पारितोषिक आलेलं आहे. तर सामन्याला सुरुवात होत आहे. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. एक्सिट टायगर विरुद्ध देवेश रॉयल या दोन संघामध्ये. या अगोदरचा बिंदास ब्लास्टर संघाने ब्लास्ट केलेला आहे. आई गावदेवी या संघाला पराभूत करून फायनलमध्ये धडक मारलेला आहे. अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आणि आता मात्र दुसरा संघ कुठला असेल याचं उत्तर या सामन्यानंतर कळेल. सनवेजुडी मैदानामध्ये आपण पाहतोय देवेश रॉयल संघाकडून नवनाथ आणि त्याच्या समवेत राजू. कृपया ग्राउंड खाली करायचं. जे लॉंग ऑन रिझनमध्ये बिंदास ब्लास्टरचे नक्कीच जे खेळाडू आहेत ते खेळाडूंना विनंती असेल की आपण ग्राउंड खाली करायचं आहे, सहकार्य करायचं आहे. तर बोलू आपण सामन्याकडे. या सेकंड सेमीफायनल एक्सिट टायगर विपक्ष देवेश रॉयल या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही काही खेळाडू आणि प्रेक्षक मैदानामध्ये आहेत. कृपया विनंती असेल की आपण मैदानातून बाहेर निघायचं आहे. अमर मात्रे आपण नक्कीच खेळाडू आणि प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे. पंचाचा अधिकृत इशारा आलाय. अनिल आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे सुरेख फाटका चिनू निघून जात आहे. मिड विकेट रिझन मधून सीमा बार चौकार. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जिथे खेळायचं होतं तिथे खेळता आलेलं नाही. कुठल्या प्रकारची धाव इथे घेतली गेलेली नाही. धावसंख्या कॉन्स्टंट आपण पद्धत धाव प्लेकर 4. दुसरा सेमीफायनलचा सामना देवेश रॉयल विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ अनिल पहिले षटकात होते तर सामना खेळपर्यंत आज नवनाथ. देवेश रॉयल संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये नक्कीच शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे. कारण कुठल्या प्रकारचं गैरवर्तन या संघाकडून आतापर्यंत घडले गेलेलं नाही. आतापर्यंत नक्कीच चांगली कामगिरी या संघाची राहिलेली आणि चांगली वर्तणूक देखील या संघाची राहिलेली आहे. अनिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सौरभ तिथे सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना देवेश रॉयल संघ आपण पाहतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण चेंडू निघून जातो लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद देवेश रॉयल संघ प्रथम फलंदाजी करत असताना आणि दुसरं षटक लगेच सुरू करायचं आहे, कारण यानंतर आपल्याला अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. अजय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे, तर अजयचा सामना करेल फलंदाज नवनाथ. तिथे समोर खेळलेलं आहे लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सौरभ तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव करण्याची संधी मिळेल फलंदाजांना. दुसरा उपांत्य फेरीचा सामना सध्या सुरू आहे. इथे क्लीन बॉल फलंदाज बाद राजू मढवी याची गेली संपुष्टात. एकनाथ चौधरी यांच्याकडून अजयसाठी सोळा संधी, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. एक विकेट नक्कीच प्राप्त केलं आणि त्यासाठी 100 रुपये नक्कीच इथे जमा झालेले आहेत. प्रत्येक विकेटसाठी अजयसाठी एकनाथ चौधरी यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. इथे देखील चांगला चेंडू न्यू बॅटर अंकित. इथे चांगला फटका आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या कोकण रिझन मध्ये फक्त एकच धाव संधी मिळेल फलंदाज अंकित. अंकित एक धाव अंकित करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजय एक्सिट टायगर संघाकडून दुसरं षटक आणण्यासाठी आलेलं आहे. विकेट क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे आपण पाहतोय. यावेळी सामनागर फलंदाज नवनाथ. इथे मात्र स्वतःच्या फ्लॉवर मध्ये हा झेल पकडलाय. आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. बेंजो पार्टीसाठी नक्कीच विश्वभावी म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बेंजो पार्टीसाठी पारितोषिक विश्वभावी म्हात्रे साहेबांकडून आलेलं आहे. विश्वभावी म्हात्रे साहेबांकडून आमच्या संरक्षण कक्षासाठी देखील पारितोषिक आलेले आहे. विश्वभावी म्हात्रे साहेबांचा विशेष धन्यवाद आम्ही देखील व्यक्त करतोय. आणि अगोदर बेंजो पार्टीसाठी देखील त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. बेंजो पार्टीकडून देखील त्यांचा विशेष धन्यवाद. धावसंख्या 15.
दोन फलंदाज बाद झाले आहेत. अंकित आणि या सध्या फलंदाजी करताना राज आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. इथे मात्र करारा फटका चेंडू निघून जाईल लॉंग अँड रिझन मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. सौरभ नाईकचं स्वागत इथे मात्र क्रॅकिंग शॉट ने केलेला आहे फलंदाजाने. इथे पंचाचा नो बॉलचा इशारा. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला गेलेला नाही. 1+1 1+1 अशा 2 धावा स्कोरमध्ये जोडल्या जातील आणि संघाची धावसंख्या 2 ने पूर्व सरकते धावफलकावर पाहायला मिळत आहे. ती 21-21. देवेश रॉयल संघ पण पद्धतीने नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सौरभ एक 60 रन्स फलंदाज पूर्ण होता. लेगबाचा इशारा पंचर करून येतोय. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर देवेश रॉयल संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे. ती 22 धावा 2-2. धावा धावफलकावर पाहायला मिळतात. इथे मध्ये दिशेमध्ये भरकटोय डाऊन द लेग साइड. पंचाचा सारा वाईटचा येतोय. आव्हान दादा वाईट चिरपाने धावसंख्या 23-23. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. हा सामना जो संघ जिंकेल विश्वभाऊ म्हात्रे साहेबांकडून त्या संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक चौकार. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार पाहायला मिळतात. त्या चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज अंकित यांनी आतापर्यंत 4 चौकार अंकित केलेले आहेत. चांगली धावसंख्या अंकित करताना अंकित फलंदाज देवेश रॉयल संघाकडून संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 35. दो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला सुरेश पाटील साहेबांनी विशुभाऊ म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे तब्बल 2000 पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेलं आहे. जो सामना हा संघ जिंकेल त्या संघाला हे पारितोषिक दिलं जाईल. आणि या विकेने जर हॅट्रिक पूर्ण केली तर 5000 रुपये पारितोषिक तुषार पाटील यांच्याकडून दिलं जाईल. या अगोदरच आपण बघतो सुरेश पाटील साहेबांनी विशुभाऊ म्हात्रे साहेबांकडून हा सामना जिंकणाऱ्या संघासाठी ॲडव्हान्समध्ये पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा झालेले आहेत. 1000 रुपयाचं तब्बल 2000 रुपये पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्समध्ये कॉमेडी बॉक्समध्ये जमा आहे. विकी शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. एका धोरणे संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 37. इथे मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा इशारा वाईट अवांतर वाढीच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धावफलकावर 39-39. आपण सेकंड सेमीफायनलचा सामना पाहतोय देवेश रॉयल विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये.
इथे अराउंड लेक आणि त्रिफलाबाद फलंदाज आऊट होताना. आणि ते मात्र ऑनफिल्ड पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. इट्स 4 रन्स. हा चौकार आहे आणि चौकाराने संघाचे धावसंख्या येतो आकार. चौकाराने संघाची धावसंख्या 44. डबल 4 आपण पाहतोय. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. विकी शेवटच्या षटकात आलतोय. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो ऑफ साईडला. लेगबाजचा इशारा पंचाकडून दुसरी धावण्याचा प्रयत्न. 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत आणि अशा प्रकारे या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना देवेश रॉयल संघाने स्कोरवर धावा कुठून काढलेल्या आहेत त्या एकूण 46 आणि 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे ते एक्सिट टायगर या संघासमोर. गोलगाव प्रीमियर लीग 20-25 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय. क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी स्पर्धा गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहत आहोत. ही स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. इथून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये धडक मारेल. या गोदरचं बिनधास्त ब्लास्टर संघाने ब्लास्ट केलेला आहे. सध्या ब्लास्ट आकाशामध्ये पाहायला मिळाले. मात्र बिनधास्त ब्लास्टर संघाने पहिला ब्लास्ट करताना अंतिम फेरीमध्ये धडक मारल्या. पहिल्या संघटनेला फायनल मध्ये पोहोचणारा आणि सध्या सेकंड सेमीफायनल सामना आपण बघतोय. एक्सिट टायगर विपक्ष देवेश रॉयल. क्या बात आहे. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहू शकता आकाशामध्ये. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघासाठी विसूभाऊ म्हात्रे साहेब तसेच सुरेश पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये जमा झालेले आहे. तसेच अजय यांनी जे 2 विकेट घेतलेले आहेत त्या 2 विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक एकनाथ चौधरी यांच्याकडून आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा झालेले आहे. हे दोन्ही पारितोषिक हे सामना संपल्यानंतर दिले जातील.
आव्हान ठेवले गेले ते 47 धावांचा आणि 47 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये एसी टायगर संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेले विशाल म्हात्रे आणि त्याच्या समेत अनिल थले. विशाल म्हात्रे विथ अनिल थले टू ओपनर ऑन मेडल आपण पाहतोय. आव्हान ठेवले गेले ते 47 धावांचं 47 धावांचं लक्ष इथे मात्र पाहायला मिळतंय. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय एक्सेट टायगर विपक्ष देवेश रॉयल या दोन संघामध्ये. नवनाथ बॉलिंगला सुरुवात करेल. पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे आणि नवनाथ त्याचा सामना करेल फलंदाज विशाल म्हात्रे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना डाऊन द लेफ्ट साइड हा चेंडू हाताला गेलेला आहे. पंचाच्या साऱ्या वाईट आव्हान तर त्यांना अकाउंट ओपन होतं या संघाचं. इथे करारा फटका मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अंकित कडून पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगलने विशाल मात्र आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 2. नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न पॅटर्न स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चिन्हाने बॅटमध्ये नेटचा संपर्क साधताना नाही फलंदाज अनिल थले याला. आव्हान ठेवले गेले ते 47 धावांचा 47 आव्हानाचा पाठलाग एक्सिट टायगर संघ करतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र अतिशय खराब चेंडू 55 इशारा वाईट आव्हान देता वाईट चेंडूपाने वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता मात्र दिशा भरकटताना गोलंदाज नवनाथ. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते या 4 धावा. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय एक्सिट टायगर विपक्ष देवेश रॉयल या दोन संघामध्ये. चांगले क्षेत्ररक्षक मानता येणार नाही. चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 1 टोका 4. धावसंख्या 8. विशाल म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार. इथे या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लेगबाजचा इशारा पंजाकडून येतो. एक सिंगल रन्सचा आव्हान त्याच्या रूपाने. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्रॅकिंग शॉट चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेग मधून चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 13 स्कोरवर पाहायला मिळते. 47 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आणि 47 लक्षाचा पाठलाग करताना बिनबाद एक्सिट टायगर संघाची धावसंख्या पाहायला मिळत आहे. धावफलकावर 13 धावा. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज राज. इथे मध्ये गॅप मधून चेंडू निघून जात आहे सीमा बार. वाट ऑफ लॉंग ऑफ रिजन मधून हा चौकार. क्या बात आहे. नक्कीच आपण पाहतोय या
विशाल मात्रे प्रत्येक सामन्यामध्ये गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेलं आहे. इथे या स्कोर ऑफ द विकेट हा चेंडू निघून जायला बॅकवर्ड फॉर्म रिझर्व मधून सीम आभार चौकार. विशाल मात्रेसाठी सोळा संधी अजून एक चौकार जर ठोकला तर दीपक थले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक विशाल मात्रेला दिलं जाईल. चौकांच्या हॅट्रिक वर आता मात्र आपण बघतोय विशाल मात्रे हा फलंदाज. क्या बात आहे, अतिशय सुरेख फलंदाजी. इथे मात्र स्विंग अँड मिस संधी हुकलेले आहे. ज्याप्रमाणे मित्रांनो आपण बघतो IPL स्पर्धेमध्ये निकोलस पुरन आणि साई सुदर्शन ज्याप्रमाणे खेळत आहेत त्याप्रमाणे गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सातत्य विशाल मात्रे याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये ज्याप्रमाणे सुदर्शन आणि निकोलस पुरन यांनी फलंदाजी केलेली IPL मध्ये त्याप्रमाणे गोलगाव प्रीमियर लीगमध्ये विशाल मात्रेची फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. इथे या विशालच्या अंगाने नक्कीच बॉडी बिल्डर आहेत, बॉडीने चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 आव्हान आहे ते 47 धावांचा. चौकारच्या हॅट्रिकसाठी नक्कीच विशाल मात्रेसाठी पारितोषिक आहे. इथे अतिशय खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान त्या वाईट चेंडूने धावसंख्येमध्ये सिंगल एफआर पडते. धावसंख्या एका धावेने वाढते 23 धावा 23. इथे बॅटचे चेंडू निघून जात आहे. थानम्या रिझर्व मधून सीमा पार चौकार. अनिल थले विकेट सॉरी चौकारांच्या हॅट्रिक वर आहे, कारण सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकारांनी त्याच्यासाठी देखील दीपक थले यांच्यावर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि इथे मात्र फलंदाज बाद. इथून आता इक्वेशन आमच्या एक्सपर्ट्सवर अल्पेश गायकवाड सांगतात की 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 10च्या सरासरी प्रतिषेधकामागे धावा झळकावे लागतील एक्सिट टायगर संघाला अंतिम फेरीमध्ये जर पोहोचायचं असेल तर. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन रुद्र येतोय आणि बॉलर आपण मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहे. इथे अतिशय सुरेख चेंडू ऑफ ब्रेक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सुरू केलेल्या रुद्र याने. पहिला चेंडू चांगला चालताना इथे थोडासा मिसफील्ड पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय, मात्र पंचाचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1+1 या 2 धावा धावफलकमध्ये जोडल्या जात आहेत. धावफलक पोहोचतोय 29 18 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आपण इक्वेशन पाहू शकता. एक सिंगल रन इथे फलंदाजाने पूर्ण केलेले. धावसंख्या 17 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली ती 30. 47 लक्षाचा पाठलाग एक्सिट टायगर संघ करताना सेकंड सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. इथे मात्र स्वतःला क्लीन बोल्ड करून घेतलेला आहे विशाल मात्रे याने. विशाल मात्रेच्या रूपाने विशालला धक्का आपण बघतोय एक्सिट टायगर संघाला. हा बैल मुझे मार नव्हे तर हा बॉल मुझे आउट कर, हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं होतं. 17 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ नाईक. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. सौरभ एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि एक्सिट टायगर संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 31 वर 31. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता.
आणि हा नेमाच्या विरुद्ध फटका, फलंदाज बाद. विकी म्हात्रे या विशाल म्हात्रे हे बाद झाल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये आता पाहायला मिळत आहे. अजय पडवल यांच्यासाठी एकनाथ चौधरी यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. आणि इथे फलंदाज पाहूया काय, पंचाचा 9 बॉलचा इशारा आलेला आहे. आणि रनआउट साठी मला वाटतं या पंचांनी या तिसऱ्या पंचांकडे रिफेअर केलेला आहे. नॉट आउट. धावसंख्या 33 आणि इथून आमचे एक्सपोर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 34. 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. सौरभने जर चौकाराची हॅट्रिक केली तर दीपक थले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. आणि जे 2 फलंदाज आहेत सध्या अजय आणि सौरभ, जर एकनाथ चौधरी यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला या अगोदरचा बिंदास ब्लास्टर संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली आणि कुठला संघ आता मात्र अंतिम फेरीमध्ये त्यांना लढत देताना सज्ज होईल हे पाहावं लागेल. या सामन्यानंतर ते चित्र स्पष्ट होईल. या वेगवान चेंडू, पंचांचा 9 बॉलचा इशारा. येस, आपण पाहतोय या दिनेश भांबरे सनाकडून हा 9 चेंडू घोषित केला गेलाय. आव्हान त्या धाव 9 बॉलच्या रूपाने. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अर्धा डझन चेंडू आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता. 6-12चं समीकरण. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. एकनाथ चौधरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे, सौरभ आणि अजयसाठी. अंकित बॉलिंग ट्रॅकवर. येथे या खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्कर. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सामनाकर फलंदाज सौरभ. इथे मध्ये गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि 200 रुपयाचं पारितोषिक किती सौरभ याने पटकावलेलं आहे. चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे.
इथे या चांगलं क्षेत्ररक्षण बॉडी बिल्डर महेशच्या माध्यमातून महेश यांनी बॉडीचा चांगला वापर केलेला आहे गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. संजय थले यांच्याकडून देखील माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक चौकांच्या हॅट्रिक साठी. इथे पाहूया पंच काय दर्शवतात. धाव नसणार आहे आणि आता मध्ये समीकरण पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 2-7चं समीकरण. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मात्र नवनाथचा चांगला फुटबॉलचा वापर पाहायला मिळतोय. फुटबॉल स्किलचा त्याने वापर केलेला पायाने चेंडू अडवलेला आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील नवनाथच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आता मध्ये शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोल्डन चौकाराने सामना टाय होईल. सुपर ओव्हर पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 सुपर ओव्हरचे सामने आजच्या दिवशी पाहायला मिळाले आहेत. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोल्डन चौकारीने सामना टाय होईल. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. आव्हान द वाटचे पाने आणि आता मात्र 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोल्डन चौकारीने सामना आता मात्र जिंकेल का पाहावं लागेल की गोल्डन डिलिव्हरी. इथे मात्र बॉडीचा पुन्हा एकदा वापर बॉडी बिल्डर करून महेश आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले ती देवेश रॉयल या संघाने.